गलतीकाराचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि वचन 28. पुढील काही वेळ मी आपल्याशी बायबलमधील ज्या स्त्रिया आहेत, बायबलमधील ज्या महिला आहेत आणि या महिलांमध्ये अशा अनेक महिला आहेत, एका संदेशामध्ये मी त्या सर्वांचं योगदान, त्या सर्वांनी देवाच्या लोकांसाठी, आपल्या कुटुंबासाठी, देवाच्या राज्यासाठी, देवाच्या कार्यासाठी जे योगदान दिलं ते एका संदेशात मांडणं मला तितकंसं शक्य नाही. पण ब्रीफली आपण त्याकडे जाऊया आणि बायबलमध्ये ज्या महिला आहेत त्यातल्या काही महिला ज्यांचं देवराज्यासाठी योगदान आहे, सेवकाईसाठी योगदान आहे, मग ते जुन्या करत असेल, नवीन करत असेल, मंडळीच्या इतिहासात असेल किंवा आजपर्यंत असेल, येशूच्या पुनरुत्थानात असेल, येशूच्या जन्मात असेल, पावलाच्या सेवकाईमध्ये असेल, उत्पत्तीच्या 1, 2, 3 अध्यायामध्ये असेल, उत्पत्तीच्या सर्व महिला असतील, अनेक महिला त्या ठिकाणी आहेत. आणि मग आम्ही पाहतो की नियमशास्त्रातल्या महिला असतील, राजेच्या पुस्तकातल्या, इतिहासाच्या पुस्तकातल्या, या संदेशाच्या पुस्तकातल्या, या सर्व ज्या महिला जर मी लिस्ट डाऊन करू लागलो तर एक संदेश काय, अनेक संदेश याच्यावर कमी पडतील. परंतु पुढील काही वेळामध्ये आपण जागतिक महिला दिन सेलिब्रेट करत असताना, आणि फक्त जागतिक महिला दिन म्हणून नाही, जगभरामध्ये एक प्रश्न वारंवार विचारला जातो. मंडळांमध्ये पहिल्या शतकापासून तर आतापर्यंत एका प्रश्नाला वारंवार सामोरे जावं लागतं आणि अनेक ठिकाणी हे बोललं जातं की स्त्रिया ज्या आहेत, स्त्रियांनी मंडळीमध्ये गप्प बसावं, स्त्रियांनी शिकवू नये, स्त्रियांनी टीच करू नये, महिलांनी बोलू नये, त्यांनी धनीपण करू नये, त्यांनी शांत राहावं. आणि हा जो विषय आहे हा फार मोठा आर्ग्यू म्हणूया, डिस्प्यूट म्हणूया, विवादाचा विषय आहे. आणि हा काय आज सुरू झाला नाही. याच्याबद्दल संत पौलाने पहिल्या शतकामध्ये ज्यावेळेस तो आपलं पत्र लिहित होता आणि तिमोथेला तो लिहित होता, त्यावेळेस त्याने 2ऱ्या अध्यायात आणि 11 ते 14 वचनामध्ये ही गोष्ट मेन्शन केलेली आहे. आणि संत पौल तिथं म्हणतो की स्त्रियांनी शांत राहावं, स्त्रियांनी गप्प राहावं. आपण तिथं पण जाणार आहोत की संत पौल हे का बोलत आहे. आता जो आम्ही वाचलेला शास्त्र बघा, गलतीकाराचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि वचन 28 आपण ऐकूया. गलतीकाराचं पुस्तक 3रा अध्याय वचन 28. यहुदी, प्लीज ऐका, संत पौल काय म्हणत आहे. यहुदी व हेलेनी, गुलाम व स्वतंत्र, पुरुष व स्त्री हा भेदच नाही. हे कोण बोलतोय. हे संत पौल बोलतोय. काय म्हणतो संत पौल, परत एकदा. यहुदी व हेलनी, गुलाम व स्वतंत्र, गुलाम व इंडिपेंडंट किंवा स्वतंत्र, पुरुष व स्त्री, पुरुष आणि स्त्री हा भेदच नाही. आणि म्हणून जो विवादाचा विषय आहे की स्त्रीने शिकू नये, स्त्रीने शांत बसावं, याकडे मी आपल्याला संदेशाच्या पुढच्या भागात घेऊन जाईल. पण मला सुरुवात इथून करू द्या. संत पौल जे आहेत हे ज्यावेळेस मिनिस्ट्री करत आहेत तर त्यांचा मिनिस्ट्रीचा जो अँगल आहे, दृष्टिकोन आहे, तो फार क्लिअर आहे. स्त्री आणि पुरुष हा भेद नाही. तुम्ही समजून घ्या. गुलाम आणि स्वातंत्र्य हा भेद नाही. आता यहुद्यांमध्ये 2 प्रजाती होत्या. एक होता यहुदी आणि एक असाचा यहुदी हेलनी. जर तुम्ही तिमोथेच्या बापाचा अभ्यास केला तर तिमोथेचा जो बाप होता तो यहुदी हेलनी होता. आणि म्हणून संत पौलाने जेव्हा तिमोथेला आपल्या बरोबर घेतलं त्याला तिमोथेची सुनता करावी लागली, कारण यहुदी हेलनी जे असायचे ते सुनतेवर जास्त भर द्यायचे. आणि म्हणून या ठिकाणी मी पाहतो संत पौल म्हणतात यहुदी हेलनी हा देखील भेद नाहीये. म्हणून कोणीतरी एका भावाने मागच्या आठवड्यात पालखी महिला दिनानिमित्तानं वचन सांगत असताना त्याने हे जे तिमोथेचं पहिलं पुस्तक 2रा अध्याय 11 ते 14 वचन हा टेक्स्ट मेसेजमध्ये टाकला की स्त्रियांनी शिकू नये. आणि म्हणून त्या भावासाठीच हा संदेश नाहीये, तर आपल्या प्रत्येकासाठी हा संदेश आहे. आणि ह्या प्रत्येक बहिणीसाठी संदेश आहे, प्रत्येक भावासाठी संदेश आहे की ही मेंटॅलिटी आपली नसावी. स्त्री म्हणजे काहीतरी कमी, स्त्री म्हणजे काहीतरी खालची आणि पुरुष म्हणजे काहीतरी वरचे. तुम्ही लक्षपूर्वक वाचा, ऐका, शिका. जर तुम्ही उत्पत्तीच्या पुस्तकात आले तर तुमच्या लक्षात येईल देवाने आदाम तयार केला, बरोबर आहे का. आणि आदामाने हवा तयार केली, बरोबर आहे का. काही जण हा म्हणतात. देवानेच आदाम तयार केला आणि देवानेच स्त्री तयार केली. बोला येशू मसीह की. समजून घ्या, जर देव बापाला स्त्रीला खाली ठेवायचं असतं तर त्याने स्वतः स्त्री तयार नसती केली,
त्यानेच स्वतः स्त्री तयार केली. आणि मजेची गोष्ट, ही जी स्त्री तयार झाली ना, ही आदमाच्या पायातून नाही तयार झाली. देवाला किती धन्यवाद, त्याच्या हृदयातून तयार झाली. त्याचं जे अंतःकरण आहे, हार्ट आहे, तिथल्या फासळीतून ती तयार झाली. अतिशय जवळचा भाग. आणि म्हणून लक्षात घ्या, जेव्हा आम्ही ख्रिस्तामध्ये आलोय, जेव्हा आम्ही येशूचा स्वीकार केला, इथं लिंगभेद नाही. लिंगभेद म्हणजे पुरुष मोठा, स्त्री छोटी, स्त्री वेगळी, पुरुष वेगळा, हा भेद नाही. आणि हे मी नाही बोलत, हे संत पौल सांगतो, ज्याने सर्वात जास्त नवीन करारामध्ये पुस्तक लिहिले, तो हे क्लिअर करतोय की स्त्री आणि पुरुष हा भेद नाही. आता आम्ही तिमोथेच्या पुस्तकाकडे ज्यावेळेस येतो आणि इथं संत पौलाला हे का लिहावं लागतं की स्त्रियाने गप्प राहावं, तर आम्ही जर इपिस्कराच्या मंडळीकडे आलो, पहिले तिमोथेचं पुस्तक, दुसरं तिमोथेचं पुस्तक, तिताचं पुस्तक, हे जे पत्र आहेत हे पास्टरल लेटर्स आहेत. हे जे पत्र आहे तुम्ही वाचा, यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल वडील कसा असावा, सेवक कसा असावा, विधवा कशा असाव्यात, स्त्रिया कशा असाव्यात, वर्तन कसं असावं, भाषण कसं असावं, उपदेश कशा असावेत. वाचलेत का तुम्ही? नसन वाचले तर वाचा. हे जास्तीत जास्त मला आठवतं, जसं मी बायबल स्कूलला असायचो तर जास्तीत जास्त आमचं अट्रॅक्शन हे पत्र असायचे. कारण प्रत्येकाला पाळक बनण्याचं एक हे असायचं की मला पाळक बनायचं आहे. आणि पाळक कसा असला पाहिजे हे जर शिकायचं तर या पत्रांमधून जावं लागायचं. वडील कसे पाहिजे तर या पत्रात तुम्हाला सापडतील, विद्वांबद्दल या पत्रांमध्ये सापडेल. आणि म्हणून जेव्हा पौल या पत्रांमध्ये हे सांगतो की स्त्रियाने गप्प बसावं, तर तो लिटरली हे सगळ्या मंडळींना नाही सांगत आहे. हे सगळ्या मंडळीने उचलायचं आणि लागू करायचं. स्त्रियांनो खाली बसा, स्त्रियांनो गप्प बसा, स्त्रियांनो बोलू नका, तुम्ही कमी आहात, आम्ही मेन आहोत, आम्ही वर आहोत. अरे देवाने ज्यावेळेस स्त्री बनवली ती आदमाच्या हृदयापासून बनवली ना. ज्यावेळेस देवाने स्त्री बनवली ती देवानेच बनवली ना. बोला येशू मसीह की. आणि म्हणून हा जेव्हा जेव्हा आम्ही असे महिला दिन साजरा करू, जेव्हा जेव्हा महिलांबद्दल कुठंतरी असं शिक्षण दिलं जाईल की महिलांनी शांत बसावं, महिलांनी गप्प बसावं, तर लक्षात घ्या बहिणींनो आणि भावांनो, जे आपल्या महिलांना सपोर्ट करतात, जे आपल्या बायकांना सपोर्ट करतात, मला फार आनंद वाटतो की मी पण देवाच्या सेवेमध्ये आहे आणि माझी पत्नी पण माझ्याबरोबर फुल टाइम देवाच्या सेवेमध्ये आहे. मी पण अनेक ठिकाणी सेवकायला मला लोक बोलवतात. आणि इतकंच नाही, माझ्या पत्नीलाही अनेक ठिकाणी लोक बोलवतात. आणि माझ्या पत्नीबद्दल आणि माझ्याबद्दल नाही आहे, प्रत्येक स्त्रीने जिला देवाने पाचारण केलंय, प्रत्येक पुरुषाने ज्याला देवाने पाचारण केलंय, त्या पती पत्नीने देवाची सेवा केली पाहिजे. पुरुषालाही देव तेवढीच संधी देतो, स्त्रीलाही देव तेवढीच संधी देतो. मी किती स्त्रियांबद्दल सांगू, जॉयस मेयर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण अनेक वर्षांपासून जॉयस मेयरला पाहतो. देवाने अद्भुत उपयोगात आणला. कॅथरीन कुमरल, बेनिंचा मेंटर, त्यांनी जगाला हलवला. मी आपल्याला सांगितलं मागच्या वेस्लीबरची आई सुसन्ना, तिने आपल्या लेकरांसाठी मोठं योगदान दिलं. अनेक स्त्रियांची लिस्ट आहे. आणि म्हणून लक्षात घ्या की तिमोथेच्या पुस्तकांमध्ये शिक्षण दिलं गेलं, ती पर्टिक्युलर परिस्थिती पाहिली गेली. आणि तिमोथी जो आहे हा पाळक होता, आणि तिमोथी जो आहे हा इफिस येथील मंडळीतला पाळक होता. आणि इफिस येथील मंडळीतली परिस्थिती जी होती ती फार भयंकर अशा प्रकारची होती. आणि म्हणून ज्यावेळेस इफिस्कराला पत्र लिहिल्या गेले, ज्यावेळेस फिलिप्पीकराला पत्र लिहिल्या गेले, या पत्रांमध्ये बारकाने वाचा, इथं खोट्या शिक्षणाचा सुळसुळाट होता. खोटं शिक्षण दिलं जात होतं. आणि खोटं शिक्षण असं होतं की स्त्रियांनी एक पुरुष सोडला तरी चालतो, घटस्फोट घेतला तरी चालतो. आणि त्या ठिकाणी अनेक स्त्रिया सेवकाईत तर आल्या होत्या. खास करून हे जे पौल बोलतोय ना, लक्षपूर्वक ऐका, हे त्या स्त्रियांसाठी ज्यांचं लग्न झालेलं आहे, स्त्रियांनी गप्प राहावं. आणि ही जी मंडळी होती, या मंडळीमध्ये आम्हाला पाहायला मिळतं की अनेक स्त्रिया ज्या आहेत त्या इमॉरलिटी, ज्याला आपण म्हणतो व्यभिचार, अनैतिकता, या पापात पडल्या होत्या. आणि त्या पापही करायच्या आणि देवासाठी उभ्या पण राहत होत्या, गीत पण गात होत्या, आराधना पण करत होत्या, स्वार्थ पण सांगत होत्या. आणि एक खोटं शिक्षण दिलं जात होतं की याने काही फरक पडत नाही. म्हणून पौलाला हे लिहावं लागलं, म्हणून पौलाला हे राईट करावं लागलं आणि अर्जंट पाठवावं लागलं की अशा स्त्रियांनी गप्प राहावं, अशा स्त्रियांनी शांत बसावं, अशा स्त्रियांनी बोलू नये, त्यांनी आपलं आचरण पाहावं, त्यांनी आपले पती सांभाळावेत. पती हा त्यांच्यासाठी देवाने मस्तक म्हणून ठेवलेला आहे, हे त्याला त्या कॉन्टेक्स्ट मधून सांगावं लागलं. जर आम्ही असंच घेतलं की पौल म्हणतो स्त्रियांनी बोलू नये, तर याचा अर्थ असा होतो की पौल पार्शलिटी करत आहे आणि पौल स्त्रियांना कमी दाखवतो आणि पुरुषांना जास्त दाखवतो. पण जसं मी गलती 3:28 मध्ये येतो, पौलाचा सिद्धांत हा नाही की स्त्रिया खाली आणि पुरुष वर. तो म्हणतो हेलनी तेवढेच, यहुदी तेवढेच, दास तेवढे, स्वतंत्र तेवढे, महिला तेवढ्या, पुरुष तेवढे. पण महिलांनी आपली अधीनता लक्षात घ्यावी. तुमच्या लक्षात येते? तुमच्या लक्षात येते? जे मला चॅनलवर ऐकत आहे, लक्षात घ्या मी काय सांगत आहे. आणि हा संदेश तुम्हाला खूप मदत करेल,
खूप मदत करेल. स्त्रियांच्या सेवेला पौलाचा विरोध नव्हता. अरे पौलाच्या बरोबर कितीतरी स्त्रिया मदत करायच्या, सेवकाईमध्ये होत्या. फिबे जी होती ही पौलाची असिस्टंट होती, जी पौलाचे पत्र व्हायची आणि घेऊन जायची. फिबे ही त्याच्या मिनिस्ट्रीमध्ये होती. किती वचन मी सांगू. गलतिकाराचं पुस्तक 4 अध्याय वचन 7, 1 तिमोथी 4 अध्याय वचन 6, रोमकाराचं पुस्तक 16 अध्याय वचन 6, फिलिप्पीकराचं पुस्तक 4 अध्याय वचन 2. युट्यूबवर ऐका, तुम्हाला सगळे वचन परत रिपीट भेटतील. हे सगळे वचन पौल सेवकाईबद्दल, त्याच्या सेवेत असलेल्या टीम बद्दल बोलतो. आणि पौलाच्या टीम मध्ये फक्त पुरुष नव्हते, कितीतरी स्त्रिया होत्या. या तिमोथेची आई आणि आजी ह्या देखील पौलाच्या टीम मध्ये होत्या. लुईस आणि युनिके. ज्यावेळेस पौल हा फिलिप्पीमध्ये होता आणि त्या ठिकाणी त्याला तुरुंगात टाकलं, त्याच्यासाठी प्रार्थना करणारे कुटुंब होतं. आणि त्या स्त्रीचं नाव होतं प्रिस्किल्ला आणि नवऱ्याचं नाव होतं अक्विला. हे त्याचे वेल विशर आणि वेल सपोर्टर होते. पौल यांच्या घरी राहायचा, हे पौलाचा आदर तिथे करायचे. आणि ही जी प्रिस्किल्ला आहे, हिचं मन प्रभूने प्रफुल्लित केलं होतं. हिच्या मुळा मंडळीची स्थापना झाली होती. बोलो येशू मसीह की हालेलुया. महिलांनी मंडळीत गप्प राहावं, हो राहावं, पण कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये? जर त्यांची साक्ष खराब आहे तर, जर त्यांचं आचरण खराब आहे तर. अन्यथा पवित्र शास्त्र उलट स्त्रियांना आदर देतं. पहिल्या पुस्तकात आम्ही स्त्रीला पाहतो की जिला देवाने आशीर्वाद दिला, जरी तिने अवाज्ञा केली, फळ खाल्लं, तरी देवाने तिला आशीर्वाद दिला की तुझ्या पोटून, तुझ्या उदरातून तुझी जी संतती येईल ती सापाचं डोकं फोडेल. आणि ही स्त्री दुसरी तिसरी कोणी नसून आम्ही मरियाबाईकडे येतो. ही होती येशूच्या आई. आणि या येशूच्या आईला देवदूताने दर्शन दिलंय. देवदूताने म्हणलं पाहिजे, तू सरक बरं, तुझा बाप कुठे पाठव, कारण स्त्रिया ज्या आहेत त्या कमी आहेत. परंतु देवदूताने हिची निवड केली. देवाच्या राज्यामध्ये स्त्री पुरुष हा भेद नाही प्रियांनो. देवाच्या राज्यात जेवढं देव पुरुषांवर प्रेम करतो, तेवढंच तो स्त्रियांवर प्रेम करतो. आमीन म्हणाल. आणि देवाने जगावर एवढं प्रेम केलं, तिथं नाही म्हटलं पुरुषांवर प्रेम केलं, तिथं नाही म्हटलं फक्त ठराविक काही लोकांवर प्रेम केलं, त्याने जगावर प्रेम केलं. आणि म्हणून लक्षात घ्या, पौल म्हणतो की भेद नाही. आणि जेव्हा आम्ही जुन्या करारामध्ये येतो, आम्हाला हीच गोष्ट देवाच्या करणीमध्ये, जसं त्याने आदाम घडवला, त्याने हवा पण घडवली. त्याने आदामाला हाताने घडवलं आणि हवेला जादूने घडवलं का? उलट आदामाला घडवताना त्याला ऑपरेशनची गरज नाही पडली. पहिलं ऑपरेशन देवाने केलं, त्याला फासळी काढावं लागली. उलट आणि ती फासळी काढावं लागली जी नाजूक आहे. जेव्हा स्त्रीला तो घडवत होता, माझं मत आहे की त्यावेळेस त्याला अजून त्या ठिकाणी कष्ट घ्यावे लागले. आणि त्या दोघांनाही त्याने आशीर्वाद दिला. तुम्ही उत्पत्ती 1:22, उत्पत्ती 1:28 हे जर वाचलंय, उत्पत्ती दुसरं पुस्तक, तर देव त्या दोघांनाही म्हणलं आशीर्वादित व्हा. हे नाही म्हणलं आदामात तू आशीर्वादित होशील आणि मग आदामावरचे आशीर्वाद हवे तुझ्यावर येतील. आमचा देव हा लिंगभेद करणारा देव नाहीये. आमचा देव हा स्त्रीचा आणि पुरुष या दोघांचाही उपयोग करणारा आणि त्यांना त्या ठिकाणी आशीर्वाद देणारा देव. मी जस्ट बायबलचा अभ्यास करतो, आदामाने किती देवाचे आभार मानले याचं तर मला काही सापडत नाही. पण उत्पत्ती पुस्तक 4 दैवचन 1 जर तुम्ही पाहाल, जेव्हा हवेला लेकरू झालं, पहिलं लेकरू, ती देवाचे आभार मानायला विसरली नाही. ती म्हणली देवाच्या साह्याने मला हा मुलगा झाला. या आहे स्त्रिया, हे आहे स्त्रियांचं मन देवासाठी, त्याच्या आराधनेसाठी, त्याच्या राज्यासाठी, त्याच्या कार्यासाठी. फक्त बहिणींनो, पौलाचा जो मेन उद्देश होता गप्प राहावं, त्या ठिकाणी त्याचा हा उद्देश होता की आचरण सांभाळावं, डिस्टर्ब करू नये. साक्ष खराब असलेल्या स्त्रियांनी त्या ठिकाणी लुडबुड करू नये किंवा त्यांनी वातावरण खराब करू नये. आणि म्हणून हे जे पौलाचे पत्र आहेत, विशेष तिमोथेला, ते तुम्ही वाचा. सेवकाईसाठी देवाचं राज्य ओपन अप आहे. पीक फार पण काम करीत थोडे, पण कोणत्या स्त्रियांनी यावं? ज्यांच्या मिसऱ्या सुटल्या नाहीत अशा स्त्रियांनी येऊन सेवा करावी. त्या ठिकाणी पौल म्हणाल गप्प राहा. ज्यांचं जीवन बदललेलं नाही तरी देवाचं वचन सांगतात आणि जीवनात लागू होत नाही किंवा जीवनात काही नाही, अशा स्त्रियांनी विचार करावा, त्यांनी गप्पच राहा. मग ती स्त्री असो की पुरुष असो. परंतु ज्या स्त्रिया समर्पित आहेत, प्रभूसाठी जगायला तयार आहेत, मरायला तयार आहेत, त्यागायला तयार आहेत, एकीकडे पाप पण सुटत नाही, एकीकडे देवदेव पण करायचा, या स्त्रियांना सांगितलं गप्प बसा. व्यभिचार करताय यांना सांगितलं गप्प बसा. दुराचारण करताय यांना सांगितलं गप्प बसा. क्लिअर होतंय का तुम्हाला? चला थोडं पहिल्या प्रश्नाचं फक्त उत्तर आहे की स्त्रियांनी गप्प राहावं. आणि ते पण मी शॉर्टकटमध्ये देतोय. मी जर आपल्याला पोलाईन अंडरस्टँडिंग मधून दिलं तर खूप वेळ जाईल हे डिटेल मला आपल्याला शिकवायला. परंतु मला असं वाटतं इतकं आपल्याला पुरेसं आहे की स्त्रियांनी गप्प राहावं असं पौल का म्हणाला, काय पर्टिक्युलर कॉन्टेक्स्ट आहे. कधी कधी आपण बायबलमधून एखादं वचन उचलतो आणि सगळ्या जगाला ते लागू करून टाकतो. असं नाही होत. काही वचनं जगाला लागू होतात, जसं योहान 3 आणि 16. काही वचनं फक्त ठराविक ठिकाणीच लागू होतात. यहूदाबद्दल म्हटलं की त्याने जाऊन गळ फास घेतला आणि तेच वचन काढलं तर ते लागू नाही होणार ना.
आणि मग एका ठिकाणी म्हटलं तू पण जाऊन तसंच कर. असं होईल का? एक वचन निघालं की गळपास घेतला, दुसरं वचन निघालं तू पण जाऊन तसंच कर, लागू करताल का? आणि म्हणून हे जे असे वचन आहेत ना प्रिय भावांनो आणि बहिणींनो, त्याचं कॉन्टॅक्ट, परिस्थिती, पावलाचा लिहायचा उद्देश, त्या काळात घडामोडी, त्या काळात त्या मंडळीतलं असलेलं खोटं शिक्षण आणि त्यासाठी पाठवलेलं पत्र, या पण गोष्टी आम्ही लक्षात घेतल्या पाहिजे. करिंथच्या मंडळीतही पाऊल अशाच प्रकारच्या काही गोष्टी सांगतो स्त्रियांबद्दल. कारण तिथं ॲथेन्स देवीचं मंदिर होतं आणि त्या देवीच्या मंदिरात ज्या स्त्रिया असायच्या त्या देवदाशा म्हणून सोडलेल्या होत्या. आणि ज्या देवदाशा असायच्या यांचं खास काम असायचं त्या काळामध्ये जे त्या ठिकाणी भाविक येतात त्यांना देहसुख द्यायचं. आणि अशा महिलांचं मंडळीत त्या येत होत्या, त्यांचं ते परिवर्तन होत होतं. परंतु त्यांचा जो स्वभाव, त्यांचा जो भपका आहे, केस मोकळे ठेवणं, अत्तर लावणं, सेंट लावणं, हे मंडळीला डिस्टर्ब करत होतं. म्हणून पौल पत्र लिहितो की स्त्रियांनी डोक्यावर घ्यावं. ठीक आहे, याच्याकडे पण आपण नंतर कधी जाऊया. पावलाबद्दल मी आपल्याला खूप सांगू शकतो, कारण माझा थेसिसच मी पावलावर केला आहे MDO करत असताना. हा ठीक आहे, परंतु आता मला पुढे जाऊ द्या. चला आपण हवेकडून थोडंसं पुढं येऊया. जसं आपण हवेकडून सारेकडे येतो. पहा, देवाने सारेवर पण खूप प्रेम केलं. अब्राहामावर तर त्याने प्रेम केलंच केलं, पण त्याने सारेची खास भेट घेतली. उत्पत्ती 18 तुम्ही वाचलं, तुमच्या लक्षात येईल. आणि तो सारेला सांगतो की बाई, तुझ्या पोटी वसंत ऋतूमध्ये बाळ जन्माले. आणि सारा जी आहे हिने पण कुठली काटकसर नाही केली, आपल्या नवऱ्याबरोबर ती निघाली. अब्राहामाला जर आम्ही ओळखतो तर फक्त आम्ही अब्राहामाला नाही ओळखत, आम्ही सारेला पण ओळखतो. अब्राहामाचं कंट्रीब्युशन जे ठरलं, विश्वासाचा पिता, तर त्या पित्याबरोबर त्याची बायको जर कोण गणल्या गेली, ती सारा गणल्या गेली. कारण सारा जी आहे ही राणी म्हणून ओळखल्या गेली, ही जनक म्हणून ओळखल्या गेली, ही जननी म्हणून ओळखल्या गेली. साऱ्याच्या उदरातून राष्ट्र जन्माला आले, सारेच्या उदरातून अभिवचनाचं लेकरू जन्माला आलं, आणि सारेच्या द्वारेच इसाक जन्माला आला. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही बायबलमध्ये येतो, स्त्रियांचे रोल आम्ही पाहतो, तर स्त्रियांच्या द्वारे देवाने फार मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या. हवेला त्याने आशीर्वाद दिले, हवेला त्याने पुत्राचे आशीर्वाद दिले. विशेष हवेला त्याने त्या संततीचे आशीर्वाद आले जी स्त्रीची संतती आहे. आणि हे अभिवचन आम्हाला मत्त 1 मध्ये पूर्ण झालेलं पाहायला मिळतं येशूच्या जन्माने. सारेकडे ज्यावेळेस आम्ही येतो, इसाकाचं अभिवचन दिलं, आणि ज्यावेळेस आम्ही इसाकाच्या अर्पणाकडे येतो मोरिया डोंगरावर, हे अर्पण एक दर्शक होतं प्रभू येशू ख्रिस्ताच्या गुलगुता टेकडीवर होणाऱ्या अर्पणाचं. या गोष्टी जेव्हा आमच्या लक्षात येतात की देवाने या स्त्रियांचा कसा उपयोग केला, तर त्या उदाहरणार्थ उपयोग झाला. आणि त्यांचा जो उपयोग आहे तो भविष्याच्या हिशोबाने झाला. ज्यावेळेस आम्ही अजून पुढे येतो, एक छोटंसं बाळ आहे. ज्यावेळेस आम्ही पाहतो की मिस्राचा जो राजा फारो आहे, लेकरांची कत्तल करत आहे, एक आई आपल्या बाळाला लवाळ्याच्या पेटीमध्ये सोडून देते आणि तो नदीमध्ये आहे. आणि ते जे बाळ आहे त्याच्याकडे मरण्याची शक्यता आहे, आणि त्याचीच बहीण येते, त्या बाळाला घेते आणि राणीला देते. आणि शास्त्राचा अभ्यास करणारे सांगता हिचं नाव मिरियम आहे, मरियम आहे. आणि ही जी मिरियम आहे ही संदेष्टी होती, बायबल सांगतं. ही खंजरी वाजायची, खंजरी. झांज कुठे आपली? हा, मरियम काय करायची? मी जुन्या करून सांगायचं, खंजरी वाजवायची, संदेष्टी होती, भविष्यवाण्या करायची. आणि म्हणून बहिणींनो, जर कधी कोणी तुम्हाला डॉमिनेट करेल, हे म्हणेल की तुम्ही देवाच्या राज्यामध्ये खालचे आहात, तुम्ही गप्प राहा, तुम्ही शांत बसा, तुम्ही गाऊ नका, तुम्ही बोलू नका, तर मी देवाच्या वचनातून आपल्याला सांगतो, देवाचं वचन हे कुठेच असं सांगत नाही की तुम्ही गप्प राहावं, शांत बसावं, जोपर्यंत आम्ही देवासाठी त्याच्या योग्यतेचं काम करत आहोत. हा, परत मी सांगेल, ज्या ठिकाणी पौल गप्प राहा म्हणतो त्या ठिकाणची परिस्थिती वेगळी होती. आणि म्हणून तिकडे जात असताना ह्या गोष्टी लक्षात घ्या. परंतु जेव्हा आम्ही बायबलमधून जातो, आम्हाला सारेचा देवाने उपयोग केलेला पाहायला मिळतो, आम्हाला हवेचा देवाने उपयोग केलेला पाहायला मिळतो, आम्हाला मरियमचा किंवा ही जी मिरियम आहे हिचा आम्हाला देवाने उपयोग केलेला पाहायला मिळतो. मोशेची बहीण संदेष्टी होती, मोशे संदेष्टा, मोशेची बहीण संदेष्टी. इतकंच नाही, जेव्हा यहोशुआ मोशेच्या मृत्यूनंतर नेमला गेला आणि ते यरीहो जवळ आले, त्यांना विजय मिळवायचा आहे, त्याने 2 हेर पाठवले, जा आणि त्या शहराचा शोध घ्या. आणि जेव्हा हे 2 हेर त्या नगरामध्ये गेले, त्या ठिकाणी एक वेश्या जिचं नाव राहाब आहे, प्रॉस्टिट्यूट, जी राहाब आहे, शास्त्र आम्हाला सांगतं, या राहाबेने यहोशुआचं पुस्तक 2 अध्याय आणि वचन 4, हे जे 2 हेर आहे यांना लपवून ठेवलं. या राहाबेने या 2 हेरांची काळजी घेतली आणि ती त्यांना म्हणाली की मला माहिती आहे देव हे नगर तुमच्या हाती देणार आहे. आम्ही सगळे या नगरातले लोक दहशत पावलोय, कारण देव यहोशुआ बरोबर आहे, देव इस्रायला बरोबर आहे. ही राहाब जी आहे ही दूरची बाई होती, ही काही इस्रायली नव्हती, पण तिने
तो रोल प्ले केला जो देवाने तिला करायला लावला. आणि जेव्हा यहोशुआने यरीहो घेतलं तो म्हणला राहाबेला हात लावू नका, तिच्या कुटुंबाला हात लावू नका, ती वाचलीच पाहिजे कारण तिने सेवा केलेली आहे, तिने योगदान दिलेलं आहे, तिने मदत केलेली आहे. बहिणींनो, किती स्त्रियांबद्दल मी बायबलमधून तुम्हाला सांगू. जसं मी हन्नाकडे येतो, हन्नाने एक अशा लेकराला जन्म दिला ज्या लेकराने संदेष्टे नेमले, राजे नेमले आणि जो स्वतः संदेष्ट झाला शमूएल. हन्ना वेदीजवळ गेली. अनेक ठिकाणी स्त्रियांना वेदीजवळ येऊ देत नाही. डाळाडाळा रडली आणि तिचे अश्रू जे आहेत ते मोठ्या मोठ्या संजीवनामध्ये उगले आहेत की उदयास आलेले आहेत. आम्हाला पाहायला मिळतं एस्तेर 4 अध्याय वचन 16 मध्ये जेव्हा हमानाने इस्रायल लोकांचं कत्तल, यहुदी लोकांना मारायचं ठरलो, त्या ठिकाणी सापळा रचून ही मर्दक्याला म्हणाली तुम्ही 3 दिवस उपवास करा. मी पण 3 दिवस उपवास करते. राजाचा हुकूम आलेला नाही तरी मी जाईल, मी मेले तर मेले पण मी जाणार आणि जाणार. आणि एस्तर आज्ञा नसताना गेली, गॅप मध्ये उभी राहिली आणि त्या ठिकाणी तिने इस्रायल लोकांचा बचाव केलेला आहे. बोलो येशू मसीह की. तुम्ही सारेबद्दल पहा, देवाने तिचा उपयोग केला. तुम्ही हवेबद्दल पहा, देवाने तिचा उपयोग केला. तुम्ही हन्ना बद्दल पहा, देवाने तिचा उपयोग केला. तुम्ही मरियम बद्दल पहा, या संदेष्टीबद्दल पहा जी मोशीची बहीण आहे, देवाने तिचा उपयोग केला. इतकंच नाही, शास्त्रामध्ये लिहिलंय फिलिप नावाचा जो शिष्य होता, या शिष्याला 4 मुली होत्या. किती मुली? आणि या 4ही मुली, तोही संदेष्ट होता आणि मुली पण संदेष्ट होत्या. तुम्हाला समजतंय? महिला ज्या आहेत, महिलांबद्दल जे शिक्षण आहे हे फार क्वचित दिलं जातं. अनेक चर्चेस आहेत, मी विरोधात बोलत नाही, पण त्या ठिकाणी स्त्रियांना पुलपिटवर संधी नाही, तो नियमच आहे आणि मला तिकडे जायचं पण नाही. परंतु मी देवाला धन्यवाद देतो, असे पण चर्चेस आहे ज्या ठिकाणी स्त्रियांना लिडिंग दिली जाते, स्पेशल गीत दिले जाते, वचन सांगायची संधी दिली जाते आणि स्त्रियांना अशा प्रकारचं शिक्षण पण दिलं जातं की त्या ठिकाणी भेद नाहीये. इक्वॅलिटी म्हणजे समानता. देव, मी परत सांगतो, जेवढं पुरुषांवर प्रेम करतो तेवढंच तो स्त्रियांवर प्रेम करतो. तारणाऱ्या जगात यायचंय. आणि जो मास्टर प्लॅन होता दुष्टावर विजय मिळवणारा मनुष्याच्या तारणाचा, या मास्टर प्लॅन मध्ये एकच नाव जे चमकत होतं ते होतं मरिया आणि मरिया. त्या ठिकाणी कितीतरी व्यवस्थित प्लॅन करून देवाने मरियाची निवड केली आणि मरियाचं नाव देवासमोर आलं. मग देव म्हटलं, ए गॅब्रिएल चल जा मरियेकडं. बोलो येशू मसीह की. मरियाला जाऊन भेट. देवाचा पुत्र जर या जगात जन्माला यायचा आहे तर देव कुठल्याही प्रकारे आणू शकत होता, तो काही प्लॅन करू शकत होता, पण त्याने सगळ्यात पहिले कोणाची निवड केली? स्त्रीची निवड केली. योसेफाकडे पहिले देवदूत नाही आला, देवदूत पहिले मरियेकडे गेला, दुसऱ्यांदा योसेफाकडे आलेला आहे. आलं तुमच्या लक्षामध्ये? आणि देवाने या एका तरुण मुलीची निवड केली जी कुमारिका होती, जिच्या उदरातून आम्हाला पाहायला मिळतं तारणारा जन्माला आलेला आहे. जसा येशूचा जन्म झाला त्याच आम्हाला पाहायला मिळतं यरूशलेममध्ये त्या मंदिरामध्ये हन्ना नावाची एक संदेष्टी आहे जी 84 वर्षाची आहे आणि बायबल आम्हाला सांगतं ती मंदिरामध्ये उपवास प्रार्थना करून सेवा करत आहे. बोला, सेवा करत आहे. सर्वजण बोला, सेवा करत आहे. लूका वर्तमान 2 अध्याय 36 वचन. काय करत आहे महिला? सेवा करत आहे. जुन्या काळात आम्ही महिलांना सेवा करताना पाहतो, नियमशास्त्रात आम्ही महिलांना झांजर वाजवताना आणि संदेश देताना पाहतो. यहोशुआच्या काळामध्ये आम्ही स्त्रियांना हेरांचं रक्षण करताना पाहतो. शमूएलाच्या काळामध्ये आम्ही स्त्रियांना प्रार्थना करताना पाहतो. आणि इतकंच नाही, जसं आम्ही अजून पुढे येतो, आम्हाला नवीन काळामध्ये तारणाऱ्याला जगात आणण्यासाठी देवाने जे सर्वात मोठं साधन निवडलं ती होती महिला, स्त्री आणि महिला. आणि आम्हाला पाहायला मिळतं या महिलाच्या पोटी तारणारा उद्धारक जन्माला आलेला आहे. जीवन बदलणारे संदेश, आपल्याला आशा देणारे संदेश आणि आपल्याला देवाच्या जवळ नेणारे संदेश ऐकण्यासाठी आमचं जे यूट्यूब चॅनल आहे पास्टर दीपक थोरात या नावाने या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांपर्यंत शेअर करा. याद्वारे आपल्या जीवनामध्ये मोठ्या गोष्टी झाल्याशिवाय राहणार नाही. गॉड ब्लेस.